नमस्कार मित्रांनो, टुवर्ड्स द वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत पाकिस्तानात, ते सुद्धा लीगली। घाबरू नका, व्हिडिओच्या टायटलवरून कळालंच असेल की आपण कुठे जाणार आहोत ते। करतारपूर हे खूप धार्मिक स्थळ आहे। येथे जाण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आज आपण इथे पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण करतारपूरविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात। करतारपूर हे शीख धर्मीयांचे एक धार्मिक स्थळ आहे। शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देव यांनी आपली शेवटची जवळपास 18 वर्षे येथे घालवली असे मानले जाते। त्यामुळे हे एक महत्त्वाचे स्थळ मानले जाते। आता आपण पाहूयात करतारपूर नेमकी आहे कोठे। गुरु नानक देव यांच्या काळात करतारपूर हे भारतातच होते, परंतु 1947च्या फाळणीनंतर हे ठिकाण पाकिस्तानात गेले आणि म्हणून या धार्मिक स्थळाला भेट देणे देखील थोडे अवघड झाले होते। त्यानंतर हे ठिकाण भारतीयांसाठी सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न झाले, परंतु शेवटी 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही गव्हर्नमेंट्सने ऑफिशियल ॲग्रीमेंट साइन करून हे धार्मिक स्थळ भारतीयांसाठी खुले केले। हे ठिकाण पाकिस्तानात असल्यामुळे आपण येथे डायरेक्ट जाऊ शकत नाही। आता आपण येथे जाण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि त्याची प्रोसेस जाणून घेऊयात। करतारपूर कॉरिडॉरसाठी भारतीयांना ETA आवश्यक आहे। ETA म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स ट्रॅव्हल ऑथरायझेशन, जी एक भारत सरकारची परवानगी असते। ETA ची प्रोसेस खूपच सोपी आहे। सर्वप्रथम आपण ETA ची प्रोसेस जाणून घेऊयात। मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राउझरमध्ये तुम्ही करतारपूर कॉरिडॉर किंवा करतारपूर साहिब टाकलं तर सगळ्यात आधी येणाऱ्या लिंकवर क्लिक करा। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे करतारपूर विषयी माहिती, तसेच तिथे कोणत्या गोष्टी बंधनकारक आहेत या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत। त्यामुळे नीट वाचून तिथे गेल्यानंतर देखील फॉलो करा। फॉर्म भरण्याआधी एक पासपोर्ट साईज फोटो आणि पासपोर्टचे फ्रंट आणि लास्ट पेज या दोन्हींची स्कॅन कॉपी रेडी ठेवा। वेबसाईटवर सगळ्यात वर जाऊन अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा। तिथे तुम्हाला 2 ऑप्शन येतील। त्यापैकी पहिला ऑप्शन म्हणजे इंडियन पासपोर्ट होल्डर, तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। OCI हे फॉरेनर्ससाठी आहे, ज्यांच्याकडे स्वतःच्या देशासोबत भारताचे नागरिकत्व देखील आहे। त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी करतारपूरला जाणार आहात ती डेट निवडा। त्यानंतर तुम्हाला त्या दिवशीचा स्लॉट अवेलेबल आहे की नाही ते कळते। हे बुकिंग तुम्ही 3 महिने आधी करू शकता। डेट सिलेक्ट करून कंटिन्यू म्हणा। पुढच्या पेजवर तुम्हाला तुमच्या पासपोर्ट डिटेल्स भरायचे आहेत। ही सर्व माहिती तुमच्या पासपोर्टच्या पहिल्या पानावरून मिळेल। नंतर कॅप्चा भरून सेव्ह रिस्पॉन्स करा। पुढच्या पेजवर एक टेम्पररी फाईल नंबर जनरेट होईल। तो नंबर कुठेही कॉपी करून ठेवा। या पेजवरून तुम्हाला पासपोर्टमधील ॲड्रेस भरायचा आहे। सर्व डिटेल्स झाल्यावर सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा। पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचा सध्याचा ॲड्रेस भरायचा आहे। सध्याचा ॲड्रेस नीट ॲक्युरेट भरा। जर सध्याचा ॲड्रेस आणि पासपोर्टवरचा ॲड्रेस सेम असेल तर येसचा ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर तुमची थोडी वैयक्तिक माहिती आणि तुमचा नोकरी किंवा बिझनेस संबंधी माहिती तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर पुढच्या पेजवर काही जनरल प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे। सेव्ह आणि कंटिन्यू करून पुढच्या पेजवर गेल्यावर तिथे तुम्ही आत्ता तुमचा फिल केलेला फॉर्म पुन्हा चेक करू शकता आणि फोटो आणि पासपोर्ट कॉपी अपलोड करू शकता। ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा मेसेज येतो। आता एक महत्त्वाची गोष्ट, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 1 ते 2 आठवड्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये बोलावू शकतात किंवा पोलीस घरीही येऊ शकतात। ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील, जसे की करतारपूरला कशाला जात आहे, पाकिस्तानमध्ये कोणी रिलेटिव्ह राहतं का। पोलीस सगळ्यांनाच कॉल करतील असे होत नाही, किंवा एखाद्याला 3 ते 4 वेळा बोलवतील। माझ्या मित्राला पोलिसांकडून काहीच आले नाही, पण मला 3 वेळा पोलीस स्टेशनला बोलवले होते। ही संपूर्ण प्रोसेस झाल्यावर तुमच्या प्रवासाच्या तारखेला 3 ते 4 दिवस आधी ETA येऊन जाईल। तुम्ही 3 महिने आधी रजिस्ट्रेशन केले तरी ETA 3 दिवस आधीच येतो। त्यानंतर ETA ची प्रिंट आणि पासपोर्ट हे तुम्हाला कॅरी करायचं आहे। सध्या तुम्ही कोणत्याही देशात गेलात तर तिथे नेगेटिव्ह RT-PCR मागत नाही, पण करतारपूरसाठी RT-PCR मॅन्डेटरी आहे आणि ती सुद्धा 72 तासांच्या आतली पाहिजे।
कर्तारपूर हे अमृतसरपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण पाहूयात इथे नेमकी पोचायचं कसं. सगळ्यात कन्व्हिनियंट ऑप्शन तो म्हणजे पर्सनल व्हेकल किंवा रेंटेड व्हेकल. तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर रेंटेड व्हेकल हे खूप चांगला ऑप्शन आहे. हे तुमचा खूप वेळ वाचवेल. पर्सनल व्हेकलसाठी पार्किंगची मोठी व्यवस्था आहे. रेंटेड कार साधारण 1800 ते 2000 रुपीज घेतात. दुसरा सोयीस्कर ऑप्शन म्हणजे रेल्वे. कर्तारपूरपासून साधारण 5 ते 7 किलोमीटर अंतरावर डेरा बाबा नानक हे गाव आहे, जे की भारतातील शेवटचे गाव आहे. अमृतसरवरून रोज सकाळी 4:20 रेल्वे आहे, जी तुम्हाला 5:30 ते 6च्या दरम्यान डेरा बाबा नानकला पोहोचवते. परंतु संध्याकाळी ही ट्रेन डायरेक्ट 7:30च्या आसपास आहे, त्यामुळे थोडी अडचण होऊ शकते. त्यानंतर ऑप्शन आहे बस. अमृतसर बस स्टँडवरून दर 1 तासाला बस आहे. डेरा बाबा नानकसाठी पण बस खूपच वेळ होते, त्यामुळे बस हा लास्ट ऑप्शन आहे. आता आपण पाहूया कर्तारपूर कॉरिडॉरचे टायमिंग. कर्तारपूर कॉरिडॉर हे सकाळी 8:30 वाजता सुरू होते. तुम्ही 8च्या आसपास आतमध्ये जाऊ शकता, पण इमिग्रेशन प्रोसेस 8:30लाच सुरू होते आणि 4:30 पर्यंत तुम्हाला कर्तारपूर पाहून रिटर्न यायचे असते. आता आपण पाहूया इमिग्रेशन प्रोसेस. सर्वप्रथम तुमचे डॉक्युमेंट्स ETA, पासपोर्ट, RT-PCR हे चेक केले जाते. पाकिस्तानमध्ये अजूनही पोलिओ आजार असल्याने आपल्याला पोलिओचा डोस घ्यावा लागतो. त्यानंतर सिक्युरिटी चेक होते. शक्य असेल तेवढे कमी सामान घेऊन जा. तंबाखू, गुटखा असे कोणतेच सेवन पदार्थ सोबत ठेवू नका. सिक्युरिटी चेक झाल्यावर इमिग्रेशन होते. तिथे तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारतील. इमिग्रेशन झाल्यावर फायनली तुम्हाला काही अटी व नियम सांगितले जातात. हे सर्व नियम स्ट्रिक्टली फॉलो करा. त्यानंतर बग्गी गाडीने आपल्याला 0 लाईनपर्यंत नेले जाते. 0 लाईनवर परत एंट्री आणि डॉक्युमेंट चेक केले जातात आणि आपली पाकिस्तानात ऑफिशियली एंट्री होते. तेथून बसने पाकिस्तान इमिग्रेशनला नेले जाते. तिथे आपल्याला $20 फी भरावी लागते. शक्य असेल तर आधीच $20 सोबत ठेवा किंवा भारतातच एक्सचेंज करा. पाकिस्तानमध्ये गेल्यावर जवळपास 2300 ते 2600 INR एवढे रुपीज द्यावे लागतील. $20 भरल्याची रिसिप्ट घेऊन इमिग्रेशन ऑफिसरमध्ये गेल्यावर पुन्हा आपलं डॉक्युमेंट चेक करतात. त्यानंतर सामान चेक करून आपल्याला एक टुरिस्ट म्हणून ID कार्ड दिले जाते, जे तुम्हाला संपूर्ण प्रवासादरम्यान गळ्यात घालायचे आहे. इमिग्रेशन ऑफिसमधून बाहेर पडताच बाहेर बस आपली वाट पाहतच असते. बसमधून 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास गेल्यावर आपण पोहोचतो गुरुद्वारामध्ये. आता आपण पाहूया तिथे काय बघायचं. कर्तारपूर येथे श्री गुरु नानक देव यांनी आपली शेवटची काही वर्षे घालवली. त्या ठिकाणी एक गुरुद्वारा गुरु नानक देव यांची समाधी देखील आहे. प्रत्येक गुरुद्वाराप्रमाणे येथे देखील लंगर सेवा आहे, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. गुरुद्वाराच्या बाहेर गुरु नानकजी यांची शेती देखील आहे आणि त्या शेतीसाठी पाणी पुरवणारी विहीर देखील. त्या ठिकाणी विहिरीतील पाणी काढून विकले जाते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे गुरुद्वाराच्या बाहेर मागच्या बाजूस छोटंसं मार्केट आहे, जेथे तुम्ही कपडे, मिठाई, चहा, स्नॅक्सचे पदार्थ घेऊ शकता. त्यासाठी करन्सी एक्सचेंज करायची गरज नाही. भारतीय रुपयांमध्ये देखील तुम्ही ते घेऊ शकता. आता आपण बघूया काही टिप्स. इंडियन BCF आणि पाकिस्तान आर्मी दोन्हींचे नियम व अटींचे पालन करा. आवश्यक तेवढेच सामान सोबत ठेवा. $US आणि इंडियन रुपी या 2 करन्सीशिवाय दुसरे काहीच करन्सी सोबत ठेवू नका. परत येताना पाकिस्तानची करन्सी आणू नका. भारतात ती चालत पण नाही आणि तो गुन्हा देखील आहे. पाकिस्तानातून अति जास्त खरेदी करून पण घेऊ नका. RT-PCR आणि ETA ह्यांची हार्ड कॉपी प्रिंट आवश्यक आहे.
करतारपूर साहेब कॉम्प्लेक्स सोडून इतरत्र कुठेही जाऊ नका. तुम्ही सकाळी लवकर आलात तर RT-PCR टेस्ट ही डेरा बाबा नानक हॉस्पिटलमध्ये करा. रिझल्ट लगेच मिळतात आणि फक्त 10 रुपयामध्ये आपल्याला ही टेस्ट करून मिळते. तर या व्लॉगची सांगता आपण आता इथेच करूया. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुमच्या करतारपूर ट्रिपसाठी हेल्पफुल राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच डिटेल व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही हेल्प लागली तर कमेंटमध्ये विचारू शकता किंवा इंस्टाग्रामवर DM देखील करू शकता. करतारपूरच्या स्टोरीजना एक प्रश्न खूप जणांनी विचारला होता. तो म्हणजे पासपोर्टवर पाकिस्तानचा स्टॅम्प लागतो का? तर याचं उत्तर आहे नाही. ते तुमच्या पासपोर्टवर कोणताही स्टॅम्प मारत नाही.